आश्चर्य वाटत नाही, कारण सत्तेमध्ये असलेल्या लोकांना वेगळा न्याय या देशात असतो दुर्दैवाने, आणि विरोधी पक्षावर वेगळा न्याय असतो. पण मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानते, आणि ही खरं तर लढाई कुठल्या व्यक्तीबद्दल नाहीये, एका लेकीची ही लढाई आहे. एका लेकीनी तिच्या वडिलांसाठी लढलेली आहे. त्या मुलीची खूप वर्षाची ही लढाई आहे. आणि आता उद्या मला असं वाटतं, उद्या जेव्हा खरंच पूर्ण ऑर्डर येईल तेव्हाच आपल्याला खरं कळेल की काय परिस्थिती आहे. कोकाटेंच्या संदर्भात सरकारची भूमिका ही कायद्याला धरून नाही, कायद्यात पायदळी तोडण्याची भूमिका आहे. या सरकारला वाटतं की सरकारमधील एक मंत्री गजाआड होताना आमची मान खाली झुकेल, पण महाराष्ट्रातील जनतेच्या पुढे त्यांची मान नक्कीच खाली झुकलेली आहे. उद्या कुणाचे मर्डर केले तरी ते बेलवर आहेत, म्हणून सरकारमध्ये उद्या उपमुख्यमंत्री वगैरे झालेले भविष्यात तुम्हाला दिसतील. कारण कितीही मोठा गुन्हा केला, काही केलं तरी त्याला वाचवण्याचा प्रयत्न होईल. जर त्यांचा आमदारकी रद्द करण्याची त्यांनी जी प्रोसेस आहे ती जर विधिमंडळाने चालू केली नसेल, दुर्दैव म्हणायला लागेल. 48 कोटीची संपत्ती, ज्याच्यात 7 घरं, 5 गाड्या, 16 कोटीची जमीन, 2 कोटीचं सोनं, हे असं असताना जर आर्थिक दुर्बल लोकांच्या सदनिका तो माणूस चोरत असेल, लाटत असेल, आणि आज त्याच्याकडे इतके पैसे आहेत की तो लीलावती सारख्या श्रीमंतांच्या हॉस्पिटलमध्ये स्वतः ऍडमिट होऊन घेतो. वेळ काढूपणा जो सरकार करताय ना, तो संताप येण्यासारख्या गोष्टी आता सरकार करते. मानिकराव कोकाटेबद्दल कोर्टाने जो काय निकाल दिलेला आहे, त्या निकाला संदर्भामध्ये त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते सर्व अजितदादा निर्णय घेतील. जी आता माहिती प्राप्त झाली त्यांचं अधिकार काढण्यात आले किंवा त्याचं खातं काढण्यात आलेलं आहे. आणखीन अंतिम निर्णय काही झालेला नाही आहे असं एकंदर दिसतंय. परंतु याचा सर्व निर्णय घेण्याचे अधिकार अजितदादाला असल्यामुळं त्यावर आम्ही भाष्य करणार नाही. जे मंत्री जे आहेत कोकाटे, हे कालपासून आउट ऑफ कव्हरेज एरिया होते. त्यांचा कुठेही थांगपत्ता नव्हता, ते कोणालाही भेटत नव्हते. आणि ते आता सारखा मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, अजित पवारांना फोन करतायत आणि बचावच्या त्या ठिकाणी आरोळा ठोकत आहे. आणि हेही म्हणत आहेत की तुम्ही काळजी करू नका, डटे रहो, हम तुम्हारे साथ है. पार्थला आम्ही आज जाऊ दिलं नाही, तुम्हालाही आज जाऊ देणार नाही, अशा प्रकारची गावी त्या ठिकाणी सरकार हे कोकाटेंना भरत असल्याचं देखील आम्हाला आमच्या निदर्शनास आलेलं आहे.